हरिओम. चिंतन. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. 4 वाणी. योगदासांचे प्रवचन क्रमांक 145. साधना उपासना भाग 10. साधना उपासना. वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा या 4 वाणींचा उपयोग करून आपल्याला ध्यान समाधी साध्य करण्यासाठी साधना उपासना करता येते. यासाठी या 4 वाणींचा शिडीसारखा उपयोग करायचा आणि साधना उपासना करत भूतलावरून ब्रह्मांडापर्यंत वर चढून योगधामी दाखल व्हायचे. 4 वाणींचा उपयोग करून साधना उपासना करून ध्यान समाधी साध्य करणे हे गणितासारखे नाही की 1 + 1 = 2 म्हणजे 2च, किंवा हे विज्ञानासारखे नाही की एक केमिकल दुसऱ्या केमिकलमध्ये ठराविक प्रमाणात मिसळले की तिसरी गोष्ट तयार व्हायलाच पाहिजे. ही आध्यात्मिक साधना उपासना आहे. येथे परमात्म्यावर प्रगाढ, निरंतर, असीम श्रद्धा असावी लागते. याचबरोबर आपण करत असलेल्या साधना उपासना यावर श्रद्धा असावी लागते. तसेच स्वतःवर पूर्ण श्रद्धा असावी लागते. याचप्रमाणे येथे चिकाटी, सातत्य, अथक परिश्रम लागतात. याचा परिणाम झाला तर तत्क्षणी होण्यापासून पुढील जन्मी होण्यापर्यंत काहीही घडू शकते. यासाठी गृहपाठ म्हणून आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचे, प्रवचनांचे वाचन, श्रवण, मनन आणि त्याप्रमाणे आचरण करावे. अशा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. नामजप. या साधना उपासनेसाठी महामंत्राचा नामजप करायचा आहे. मंत्र आहे ओम तत्सत त्वमसि. याचा अर्थ आहे, हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, या ब्रह्मांडात तूच एकमेव सत्य आहेस. मी तुझाच अंश आहे. आसन. साधना उपासना करण्यासाठी कोणतीही सुती बैठक घ्यावी. तसेच आपल्याला सुखावह असेल असे कोणतेही देहाचे आसन घालावे. ताठ बसावे. डोळे सैलसर मिटून घ्यावेत. वैखरी वाणी. आता वैखरी वाणीने ओम तत्सत त्वमसि असा महामंत्राचा जप करायला सुरुवात करावी. असा जप करत असावे. यथाकाळी असा मुखाने जप करणे आपोआप थांबेल. आपण मुद्दामून थांबवू नये. हळूहळू आपल्या भूतलावरील जाणीवा क्षीण होत जातील. मध्यमा वाणी. मुखाने जप करणे आपोआप थांबले की आपण मनामध्ये मध्यमा वाणीने महामंत्राचा जप करणे सुरू करावे. असा जप करत असावे. यथाकाळी असा जप करणे आपोआप थांबेल. आपण मुद्दाम थांबवू नये. हळूहळू आपल्या भूतलावरील जाणीवा लोप होतील आणि येथे ध्यान साध्य होते. पश्यंती वाणी. मनाने जप करणे आपोआप थांबले की महामंत्राचा जप मौनात सुरू होतो. असा जप आपल्याला करावा लागत नाही. आपण करूही शकत नाही. ही पश्यंती वाणी आहे. जप स्मृतीमधून आपोआप सुरू होतो. आपण याचा आनंद घ्यावा. ही सानंद समाधी आहे. परावाणी. स्मृतीमधून जप होणे यथाकाळी आपोआप थांबेल आणि आपल्यावर अज्ञात स्थळामधून वर्षाव होऊ लागेल. ही परावाणी आहे. येथे आपल्या मिटल्या अंतःचक्षुंसमोर काही आकृत्या कदाचित रंगांमध्ये ठिपका स्वरूपात तरळू लागतील. त्याचा मागोवा घ्यायला लागा. त्या जिकडे नेतील तिकडे अंतःचक्षूंनी दृश्य पाहत बसा. यथाकाळी आपल्याला प्रकाशाचा दर्शन लाभ होऊ लागेल. पुढील दृश्य आपण स्वतःच अनुभवावे. यथाकाळी येथे समाधी साध्य होते. आता आपण येथे प्रभू कार्य करत असावे. किती काळ ते सांगू शकत नाही, कारण आपल्याला योगधामामध्ये प्रवेश देणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमावर अवलंबून आहे. अशा प्रकारे या 4 वाणींचे महत्त्व आहे. हे ओळखून आतापर्यंत ऐकलेल्या प्रवचनानुसार त्यांचा यथोचित सदुपयोग करावा आणि आपला आत्मोद्धार साध्य करावा. हरिओम.